स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शिवजयंती उत्सव समिती आणि शालेय विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषेनं ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं होतं। यावेळी येथील बसस्थानकापासून सकाळी जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक शाळा, जोगेश्वरी विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक या शाळांमधील सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावामधून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती। यावेळी शालेय मुलामुलींनी मिरवणुकीत लेझिम सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून मिरवणुकीत रंगत आणली। छोट्या छोट्या मुलींनी डोक्यावर तुळशी कलश घेऊन शोभा वाढवली तर रथामध्ये बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारलेल्या किरण बिसेन आणि नंदिनी मोरे या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं। विद्यार्थ्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत जय शिवाजी जय भवानी अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। शोभायात्रा संपूर्ण गावामधून आल्यावर बस स्थानकावर समारोप होऊन अभिवादनपर कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचं पूजन केलं आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले आणि शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पाळणा, नाटके आदी कार्यक्रम सादर करून उत्सवाची शोभा वाढवली। कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीनं करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले तर आभार नथू मोरे यांनी मानले। बंदोबस्तासाठी बीट जमादार अनंत जोशी, रंगराव भावस्कर आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील मोरे, उपाध्यक्ष बाबासाहेब मोरे, सचिव संदीप कुल्ली, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दिगंबर मोरे, सर्व शाळेतील विद्यार्थी, पदाधिकारी, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील ग्रामस्थ, महिला, भगिनी, असंख्य शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। राज्यासाठी आपले रक्त सांडले अशा 18 पकड जातींच्या मर्दमावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना, विचारवंतांना माझे विनम्र अभिवादन। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता। असा जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता। असा जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता। विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला। विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला। वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला। वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला। असा मर्द मराठा शुभा होऊन गेला। महाराष्ट्रभर आपल्या या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची चर्चा झालेली आहे। हे एवढं मोठं स्मारक आपल्याला ज्यावेळेस लोकार्पण करायचं आहे त्यासाठी आपल्याला जवळपास 3 ते 4 दिवस कार्यक्रम ठेवायचे आहे। मग इतके मोठे आपल्याला जर कार्यक्रम ठेवायचे असतील तर हे नियोजन करताना आपल्याला विशेष अतिथी देखील या ठिकाणी बोलवायचे आहे। काय होतं की 19 फेब्रुवारीच्या आतमध्ये जवळपास 7-8 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये, आपापल्या ठिकाणी शिवजयंती निवड करतोय की आपल्याला जे चांगले गेस्ट असतील, छत्रपती शिवरायांचे वंशज असतील, आपल्या महाराष्ट्र राज्यात कार्यरत मंत्री असतील। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।